मित्रांनो 2022 शिवसेना फुटली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, त्याच्यानंतर आम आदमी पक्ष फुटला, नुकतीच तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना दुसऱ्यांदा फुटली। आता भाजपच्या राजकारणात भूकंप कधीच संपत नाहीत, पुढचा धक्का कधी द्यायचं याचं नियोजन नेहमी भाजप करताना दिसतंय। आता 2 महिन्यापूर्वी भाजप सरकारनं एक विधेयक आणलं आणि विशेष बहुमताच्या अभावामुळे म्हणजे 2/3 बहुमताच्या अभावामुळे ते विधेयक पडलं, त्यांचं बिल पहिल्यांदा पडलं आणि विरोधकांनी जल्लोष केला, पत्रकार परिषदा घेतल्या, सोशल मीडियावर ढोल वाजवले। पण एक गोष्ट विसरले, भाजपकडे ढोल नाहीत, ते बुलडोझरवाले आहेत। भाजप निवडणुका जिंकण्यापेक्षा सत्ता टिकवण्यासाठी आणि बहुमत वाढवण्यासाठी पक्ष फोडून किंवा पक्ष फोडण्यामध्ये इतकी तरबेज झालेली आहे की त्यांना कुणीच सांभाळू शकणार नाही किंवा त्यांचा हात सध्या कुणीच धरू शकत नाही। आज मागे वळून पाहिलं तर शिवसेना गेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस गेलेली आहे, आता उद्या कोण? आता राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चा सुरू आहे की महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील खासदार, त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी, तामिळनाडूतील DMK, झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा आणि YSR काँग्रेस असेल किंवा BJD यासारख्या पक्षांमध्ये प्रचंड असंतोष वाढत आहे आणि त्यांचे खासदार कधीही फुटू शकतात आणि ही फूट त्यांचे पक्ष प्रमुख सुद्धा थांबवू शकत नाहीत, असं तज्ञांचं म्हणणं आहे। आता आश्चर्याची गोष्ट किंवा गंमत बघा, विरोधक अजून सुद्धा 2 महिन्यापूर्वी पाडलेल्या बिलाचा आनंद व्यक्त करतात, साजरा करताना दिसतात आणि दुसरीकडे भाजप ते बिल पडल्यापासून त्याच्या दुसऱ्या दिवसापासून बहुमताची गोळाबेरीज करताना दिसते। आता काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं असं झालेलं आहे की बाबा घराला आग लागलेली आहे आणि काँग्रेस आनंद व्यक्त कशाचा करतोय की एका बादलीत आम्ही आग विझवलेली आहे, पण ते लक्ष याच्याकडे देत नाहीये की त्याच्याच मागे भाजप पेट्रोलचा टँकर घेऊन उभा आहे। कारण भाजपचं राजकारण सध्याच्या घडीला विचारधारेचं कमी आणि गोळाबेरजेचं जास्त झालेलं आहे। मतदार काय म्हणतो यापेक्षा आमच्याकडे खासदार किती आहेत, आमदार किती आहेत, कोण नाराज आहे, कुणाला तोडता येईल, कुणाला आपल्या बाजूने वळवता येईल याचं गणित जास्त महत्त्वाचं झालेलं आहे भाजपच्या हिशोबाने। आता सध्याच्या घडीला अभ्यासक सातत्याने या गोष्टी सांगताना दिसत आहेत, तरी सुद्धा काँग्रेसचं याच्याकडे लक्ष नाही आहे किंवा विरोधकांकडचं याच्याकडे लक्ष नाही आहे। आणि जर पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी अनेक खासदार जर भाजपच्या गटामध्ये गेले, NDAच्या गटामध्ये जाऊन बसले, तर याच्यामध्ये आश्चर्य व्यक्त करण्यासारखं काहीच नाहीये, कारण नव्या समीकरणामध्ये ते सामील झालेले आहेत, भाजपने त्यांना अडकवलेलं आहे। आता महत्त्वाचा विषय म्हणजे भाजपचं एक फॉर्म्युला ठरलेला आहे की मतदान करतो, पण सरकार बहुमतात कुठून आणायचं हे भाजप ठरवते। म्हणजे मतपेटीतून त्यांना जर बहुमत मिळालं नाही तर पक्ष फोडीतून आम्ही बहुमत नक्की मिळवू हे भाजपनं ठरवलेलं आहे। भले मतदाराला काहीही वाटू द्या, मतदार चू आहे।